धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात घडलेल्या एका घटनेनं सर्वत्र चर्चा रंगली आहे। इथं 25 वर्षीय अश्रुबा कांबळे या तरुणाचा मृत्यू झालाय। तो धाराशिवच्या साई लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात गहन गुंतला होता। गेल्या 5 वर्षापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते। दोघंही अनेकदा एकत्र फिरायला जात असत। मात्र यावेळी शिंगणापूर देवदर्शनासाठी झालेली त्यांची भेटच अश्रुबासाठी शेवटची ठरली। धाराशिव येथील साई लोकनाट्य कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीशी अश्रुबाचा दीर्घकाळ प्रेमसंबंध होता। जरी अश्रुबा विवाहित असला तरी तो आणि नर्तकी 5 वर्षापासून एकमेकांशी संपर्कात होते। 8 डिसेंबर रोजी हे दोघे शिंगणापूरला देवदर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपल्यानंतर परतीच्या वेळेसच परिस्थितीनं विचित्र वळण घेतले। परतत असताना अश्रुबाचा मोबाईल वाजला आणि स्क्रीनवर पत्नीचं नाव दिसलं। हा फोन का आला याबद्दल नर्तकीनं अश्रुबाला प्रश्न विचारले। सुरुवातीला किरकोळ असलेला वाद हळूहळू चिघळत गेला। या धामधुमीत अश्रुबानं रागात मी स्वतःला संपवीन असा इशारा दिला, परंतु नर्तकीनं तो क्षणिक संताप समजून त्यावर विश्वास ठेवला नाही। मात्र काही क्षणातच अश्रुबानं गळफास घेऊन जीव देण्याचं टोकाचं पाऊल उचललं। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासानंतर नर्तकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अश्रुबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ माजली असून अनैतिक नात्याच्या गुंतागुंतीत तरुणानं आयुष्य संपवल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले।